इराण आणि अमेरिका इस्रायल युद्धाचा मोठा फटका हा सोलापुरातील प्रसिद्ध असलेल्या वस्त्रोद्योगाला बसलाय। युद्धामुळे सोलापूरच्या गारमेंट आणि टेक्सटाईल उद्योगाला तब्बल 500 कोटी रुपयांचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे। आधी अमेरिकेने लादलेल्या टेरिफमुळे सोलापुरातील वस्त्रोद्योग अडचणीत सापडला होता। त्यातून उद्योग पूर्ववत होईपर्यंत पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थितीचा फटका या उद्योगाला बसतोय। पाहुयात हा विशेष रिपोर्ट। युद्धामुळे सोलापूरच्या टेक्सटाईल उद्योगाला फटका। वस्त्रोद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान। निर्यातीतील विस्कळीतपणा आणि कच्च्या मालाची दरवाढ कारणीभूत। युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किमतीत झालेली दरवाढ आणि विस्कळीत झालेली निर्यात यामुळे येथील गारमेंट्स उद्योगाला मोठा फटका बसलाय। अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत। यामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। मागच्या महिन्यापासून जे आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पक्का माल पाठवलेला माल सुद्धा आम्ही शिपिंग मधून परत मागवावं लागलं। त्याच्यामुळे इथले जे कारखानदार आखाती देशात पाठवणारे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पाठवणाऱ्या उत्पादकांना आर्थिक फटका बसले, उत्पादन कमी करावं लागलं आणि कामगारांच्या रोजीरोटीवर सुद्धा प्रश्न निर्माण झाले। युद्धजन्य परिस्थितीपूर्वी $1000 मिळणारं शिपमेंट आता $5000 पोहोचलंय। शिपमेंट चार्जेस मध्ये 5 ते 6 पटीनं वाढ झाल्यानं उत्पादकांचं कंबरडं मोडलं असून आखाती देशांतील करार, ओमान, UAE आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांतील निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे। शिवाय पेट्रोलियम उत्पादनावर आधारित कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। 33 रुपयांचा पॅरॉक्साईड 70 रुपयांवर, 100 रुपयांचं पॅकिंग प्लास्टिक 200 रुपयांवर, तर 600 रुपयांचा रंग 1000 रुपयांवर पोहोचलाय। या दरवाढीचा थेट परिणाम प्रसिद्ध सोलापुरी चादरी, टेरी टॉवेल आणि युनिफॉर्म उत्पादनावर झालाय। सोलापुरातील उद्योग हा अडचणीत आता सध्या आहे। 100 ते 150 कोटीचा टर्नओव्हर थांबलेला आहे आणि त्याचा परिणाम रोजगार होणार आहे। प्लॅस्टिकचे रेट जे आम्हाला पीपी प्लॅस्टिक लागतात ते डबल पॅकिंग करावं लागतंय, त्याचे रेट 100 रुपयावरनं डायरेक्ट 240 रुपये झाल्यामुळं एका नगाला जे खर्च आहे ते 3 रुपये निघाले। भाव वाढवला तर समोर गिराईक नाही, अशा द्विधा परिस्थिती मिळाल्या। जर याच्यातून लवकर मार्ग निघाला नाही तर रोजगारावर 100% परिणाम होणार एवढं निश्चित। जागतिक मंदीमुळे ग्राहकांची खरेदी क्षमता कमी झाली असून देशांतर्गत मागणीही घटली आहे। वाढता उत्पादन खर्च आणि थंडावलेली निर्यात यामुळे सोलापूरचा हा प्रसिद्ध वस्त्रोद्योग मोठ्या अडचणीत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।